श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी त्रिवार मुद्रा आणि सर्व स्वामी भक्तांना सप्रेम नमस्कार. आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र या ग्रंथाचे पारायण करत आहोत. या पारायणाचा आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण 16 ते 23 अध्यायाचे वाचन पूर्ण करणार आहोत. या पवित्र वाचनामधून आपल्या मनातील शंका दूर होऊन सद्गुरूप्रती श्रद्धा दृढ व्हावी, तसेच आपल्या जीवनामध्ये सद्बुद्धी, संयम आणि ईश्वरनिष्ठा वाढावी हीच श्रीपाद चरणी प्रार्थना. चला तर मग पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने आजच्या पारायणाला सुरुवात करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेद श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यं विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठाटूपी चमाला दंडक मंडलुधर कटयांकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयजी अघरणा परत परा कैवल सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता न देविता तूच समर्थानीचे. जंगमानी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. आसून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठी झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आनाविजी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजे सदैव. पाप तापा आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधवतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसुन ज्ञानार करधी प्रकटोपय. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असतता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. आसुनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नवम शिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवतरोत्तात् अवदक्षिणत्तात् अवचोर्ध्वातात् अवधरात्तात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मयाः त्वम् आनन्दमय स्वब्रह्ममयाः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापनो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोमं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतराः अर्धेदुलं सितं तारेण रिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपं बिन्दुत्तरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्छ्रुतगायत्रीछन्दाः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदच्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं मच्युतम् आविर्भूतं च सृष्टद्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अङ्गे तुष्टुवासस्तनूभिः वेशेम देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ॐ शांती शांती शांतीः. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 16 श्री गणेशाय नमः. ओम जय जयाजी षडगुणैश्वर्य संपन्ना भक्तवत्सल नारायणा अकारण करुणाघना श्रीपादा श्री गुरुराया निवारण्या अवगुण तूच प्रेरसी सद्गुण हरण्यासी गुणाभिमान गुणातीता तत्पर तू यात्रे माझी शंकर भट जे चालले कुरवपुराप्रत मार्गी भेटे सुबया श्रेष्ठ श्रीपाद कृपांकित जो चाले संवाद दोघांचा प्रत्यक्ष जीवनानुभवाचा सहजे श्रीपाद कथामृताचा लाभ होई जगतासी सांगे सुबया प्रेमाने एकती शंकर भट अस्थेने शब्दबद्ध करिता श्रीकृपेने होई सत्संग सकळासी सकल देवता स्वरूप श्रीदत्त आराधन करिता भक्त सकल आराधना फलप्राप्त होई त्यांसी निश्चये श्री दत्त सकलांतरात्मा चराचर व्यापक परमात्मा अद्वयतो ब्रह्मात्मा स्वयंभू सर्व प्रकाशक अनुसये परी हृदयस्थ शिवाजी असे उपासना सुमती मातेची म्हणून श्री दत्तापरी मातेची निवड श्रीपाद वल्लभा असता योगनिष्ठा मातापित्यांची लीला दिव्य नेत्रज्योतीची प्रगटे उभया तातुनी तयांची गहन योग प्रतिक्रिया संयोग ज्योतीचा बाहेरी प्रवेशनंतर सुमती उदरी पुनर्माह ज्योती रूपे अवतरी 9 मासादी कालांतरे ती श्रीपादमूर्ती दिव्य प्रगटे तत्व श्रुतिगेय अवघ्या भाविका भाव्य करुणाघन अनुग्रहमूर्ती सहज नित्य सर्वज्ञता नित्य सर्वशक्ती समन्विता उदार भक्त वत्सलता श्रीपाद रूपे सर्व काळ कालांतरे त्या भगिनीतीनं विद्याधारी चंद्रशेखरासी राधा विश्वनाथ कृष्ण वधानुलशी सुरेखा दत्तात्रेया अवधानुलुशी परिणिती यथाकाले गोदावरी मंडली तटकांपुरात पराशर गोत्री त्रिप्रवरान्वित वाजपेयाजी ऋग्वेदी ब्राह्मणात मायनाचार्यलो नामे होते दून पुत्र तयांचे श्रीपादापरी कुळ मल्लादीचे अध्यपानार्थ कर्नाटकाचे होमशाला येती ते सायनाचार्य वेदार्थ प्रगटविती माधवाचार्य विद्यारण्य येती लाभली तयांना कृपापूर्णती श्रीपाद श्रीवल्लभांची हरिहर बुक्काद्वारे स्वधर्म स्थापून पंचदशी आदी ग्रंथे अविद्या खंडून अंती शंकराचार्य पीठी राहून स्वधर्म प्रतिष्ठिती विद्यारण्य त्यांच्या 3ऱ्या पिढीत यती कृष्ण सरस्वती होत तयांना संन्यास दीक्षा गुरु निवडत नरसिंह अवतारी श्रीपाद उत्पत्ती स्थिती प्रलयासी आधार सगुण निर्गुणासी जो केवळ अनुग्रह राशी श्रीदत्त श्रीपाद कृपेने स्वये कालाग्नी शमन दत्तासी पूजती श्रीपाद नित्यासी पाहुनी बापांनार्युल त्यासी विचारती जिज्ञासेने कधी म्हणसी मी दत्त खास कधी करसी दत्त उपासनेस कोण तू निश्चयास सांग रे श्रीपाद बाळा तात्काळ उत्तरसी श्रीपाद त्यास मी दत्त म्हणत दत्त खास तरी भक्तपणास श्रीपाद म्हणता श्रीपाद मी जो जो मम संकल्प असे तसा तसा मी दिसे अबाध्य तत्व विलसे मदरूपाने सर्वदा तत्वरूप मी जाना तुम्हा आम्हा एकपणा संन्यासाची तव वासना मतसंकल्पी ते नसे घेऊनी योगरूप तव समान नाश करीन वासना कर्मबंधन कुटस्थ चैतन्याचे जे स्थान ब्रह्मस्थ स्पर्शती ते कृपेने त्या श्रीपाद कृपास्पर्शाने प्रगटती दिव्यदर्शने जाती हिमालयी सूक्ष्मदेहाने पाहती समाधिस्थ श्रीबाबाजी क्षणार्धेच प्रयागराज संगमी स्नान करुणी श्रीपाद वल्लभ स्वामी जे विलीन स्वयंभू दत्तमूर्ती धामी पीठिकापुरासी
त्यातून प्रगटे रूप अवधूताचे, कथी सुमती त्यास भिक्षेसे, देता दान रूप बाळाचे, मांडीवरी तियेच्या, ते बालरूप श्रीपाद वल्लभाचे, क्षणीची होय 16 वर्षाचे, पाहताची घेई रूप बापनार्याचे, चाले ते यती रूपाने, येती नदी संगमावरती, सांगे शिष्य समुदाय सभोवती, चमत्कारुणी त्या रूपा पाहती, बापानार्य तेधवा, दर्पण जेवी स्वतः समोरी, तेवी दिसे रूप निर्धारी, यती रूपे भ्रमण करी, लीला गहन न कळेती, आश्चर्यानंदी बापनार्य पाहुनी, यती वदती वळुनी, गेला त विचारी गढुनी, कोण मी म्हणून या, मग म्हणती नरसिंह सरस्वती, हे गंधर्वपूर निश्चिती, गानगापूर त्या म्हणती, आश्चर्यानंदी बापनार्य, वस्त्र अंथरुण नदी जलावर, त्यावरी आरुढले यतीवर, शिष्य समुदाय करे जय जयकार, निघाले ते श्रीशैल्या, जाऊस पाताळ गंगे निकट, प्रवेशिती कर्दली वनात, पाहून हे परब्रह्म साक्षात, वंदती महायोगी ही, तेथ महापुरुष महायोगी जन, तप करती अतिदारुण, शतकानुशतके अखंड जान, यावे ते एथ म्हणून या, एताची नरसिंह दत्त, जपी तपी योगी नमत, दर्शने धन्य धन्य होत, समाधी रमती प्रभू त्या सवे, शेकडो वर्षांनी समाधी सोडून, ओठती दत्त दिगंबरापन, वृद्ध तेजस्वी अजान बाहुजान, वदती बापन्नार्या ते, स्वामी समर्थ या रूपाला, म्हणती सोडा भयाला, अनन्य शरण जो आला, पाठी राखा मी तयाचा, वटवृक्षी कृपाशक्ती प्रवेशुन, स्वामी साधती प्राणोत्क्रमण, श्रीशैल्य मल्लिकार्जुनी, होलीन दिव्यात्मा तयांचा, ते समयी ज्योतिर्लिंगातून, प्रगटे अनुग्रहवाणी पूर्ण, केवल ज्ञान स्वरूप सनातन, प्रगटलो तव क्रियायोगाने, सौरमंडलातून शक्तिपात झाला, या ज्योतिर्लिंगात 16 सहस्र दिव्य पुरुष सेवेत, ते विलीन या लिंगा माझी, तव मंत्रतंत्र योगाने, विशेष समर्पण भक्तीने, प्रसन्न अवतरलो कृपेने, सहाय्य करण्या भक्तांसी, जान मम हे त्रिमूर्ती स्वरूप, श्रीपाद नरसिंह यती, स्वामी समर्थ रूप, धन्य धन्य तू आपोआप, उद्धार साधिला आपुला, दिव्य या अनुभवाने, होती स्तब्ध आश्चर्यानंदाने, धरती रधीशी प्रेमाने, बाल श्रीपादासी तेधवा, तेथ काल विसरला गती, आनंदाने फुलून येईमती, आली दिव्य तन्मयताती, बापनार्याची तेधवा, क्षणिक होताची सावध, ते करती नित्य अग्निहोत्राते, प्रगटविती मंत्राने, अग्निते मर्मयज्ञ कर्मठ बापनार्य, जे सिद्धी ते न भुलती, स्वकर्मनिष्ठा न सोडती, वेदज्ञाप्रमाणे ज्या चित्ती, साधकाग्रणीते, अग्नि प्रगटविती मंत्राने, पाहती लोक आश्चर्याने, नवल एके दिनी मंत्राने, प्रगट होईना अग्नी, झाले कासाविस बापनार्य ते, लोक पाहती नवलाते, पाहती श्रीपाद दृश्यते, आज्ञापिती अग्निसी, आजोबांच्या यज्ञकार्याते, विघ्न न अनावे निश्चित, मम आज्ञेने त्वरित, व्हावे प्रगट अग्निदेवा, अग्नि होई प्रगट, त्वरित समर्पिता जलवाढे अधिक, पाहून सर्व अचंबित, सत्ता आघाद श्रीपादांची, अवतारार्थ आजोबा तुमची, इच्छा सृष्टी वर्माची, कारणपूर्व ऋणानुबंधनाची, तेने हे स्वकीय, त्यांचे धन वस्तू घेणे, दान त्यासी म्हणणे, ही दैवी नियोजने, सुमती माहेरवासीन, मम संकल्पे सृष्टीचे धन, वर्मासी भूमी अधिपत्य जान, आजोबांचे विद्याधन, आघाद मम लीलाही, मी म्हणे तो रंक राजा, मम अधिष्ठान सकल संसार काजा, जपी तपी योगी राजा, वर्तने सत्ता माझी, मम भक्त जे जे इच्छतील, ते अवश्य पावतील, संदेह असरता प्रगटेल, शाश्वत सुख शांती, ज्याची जशी वासना, फल पावे तयासी अनुमाना, न धरी जे करिता नाना, उपाय न अहित हा कदा, आजोबी कृतयुगी लाभद महर्षी, तयांचा शिष्य मंगल ऋषी, दर्भ कापता रक्तासी, येऊ लागे सुगंध, त्या अद्भुत सिद्धी कारणे, त्याचे गर्वाने वागणे, होय परमशिवाचे प्रगटणे, लीला दाविती बोधार्थ, कर हलविता त्यातून, विभूती पडे हिमासम, पाहून हिमगिरीसम, वृषभ होती अचंबित, भरद्वाज ऋषी द्वारा त्रेतायुगात, सवितृकाठक चयन यज्ञात, महाचयन विभूती हे लव मात्र पहा, वदती शिवशंकर, गर्व ऋषीचा सरला, श्रोते श्रीपादमुखे कथेला, एकती पिठिकापूर महात्म्याला, पुण्यपावन क्षेत्रजय, परमपावन हे श्रीक्षेत्र, अनंत जन्माच्या पुण्याईने प्राप्त, अवतार समयी मम संग, परम विशेष ती जाना, अनुभवण्या मम यथार्थ कृपा, रधी उत्तम साधक वृत्ती जपा, तेने बीजासहित पापा, संपवालनिचे, पिठिकापुरी अवतारस्थळी, मम पादुका प्रतिष्ठा भली, होईल कालांतरे लीला भली, स्वयंभूरवी सम वर्धमान, बाललीला पिठापुरी, युवा लीला गानगापुरी, उत्तर लीला प्रज्ञापुरी, भक्तरधी सनातनजी, होईल येथ महासंस्थान, मदभक्ताचे क्रीडास्थान, तेने इह परकल्याण, सादिल सहज येथे, वज्रभूमी जेवी श्रीकृष्णाची, महिमा तेवी पिठापुरची, ओढ सरेल वैकुंठाची, जे भूवैकुंठ हे म्हणून या, येतील मत्संकल्पे मदभक्तजन, जे देवादिकासही अप्राप्य जाण, अनतील मुक्तीस ओशाळपण, प्रेमी नाम संकीर्तने, जे जे वांछिल जयाचे, तो ते पावेल कृपेचे, दान अनंत पुण्याचे, पावतील निष्काम भक्त, निष्कामपरी सत्कर्मी, अवधूतपरी सद्धर्मी, घाव घाली मोहाच्या वर्मी, आत्मनिवेदन भक्तीने,
प्रिय असे धर्मजास, करी जो कर्तव्य कर्मास, सेवा म्हणून सौख्य शांतीस, मोहध्वंसे पावतील ते. नरसिंह वर्मा घोडागाडीतून शेतात नेती श्रीपादा लागून, भूमीची दोषपूर्ण न येती योग्य फुले फळे, हासून श्रीपाद म्हणती तयाना, आसुसली ती या चरणदर्शना, श्री चरण स्पर्शेची नाना, बहरली फुले फळे, गेले नापिकपण तिचे, कडू दोडके होती गोडीचे, श्रीपाद कृपा स्पर्शाचे महात्म्य असे अगाध. दत्त भक्ताच्या तपोभूमीत फिरता श्रीपाद प्रभू साक्षात, तो चंचू लोक येत वंदन करण्या प्रभूसी, श्रद्धाभावे करीतो वंदन, अवलोकिती मुखतेज संपन्न, श्रीपाद नरसिंहवर्मा लागून, सांगती अगत्याने, नरसिंह अवतार संबंधित चंचूजन, महालक्ष्मीस मानिती बहीण, घेता याचे दर्शन, भाग्यदेव दर्शनाचे, परिवर्मासी वाटे गमतीने, बोलती प्रभू थट्टेने, विचारती देवदर्शने, झाली काय तुम्हासी, कैसे असे रूप त्यांचे, कोठे ठाव ठिकाणी त्यांचे, सांगा मज सत्वर वाचे, स्पष्ट असे ये समयी, तव वदे सिंहमुख, मानवी शरीर, प्रेम त्याचे आमच्या भगिनीवर, लाविला विवाह त्यांचा सत्वर, आणू तयासी आम्ही, गेले चंचूजन तेथुनी, नरसिंहवर्मा पाहती आश्चर्यानी, तो युवक युवती समोरुणी दिसली येताना, श्रीपाद सुबयास वदती, कोणही युवक युवती, बिल्वमंगल चिंतामणिती, करा जाळ काटक्यांचा, पाहुनी काही गंमत, वर्मा अंगी घाम फुटत, उत्सुकतेने ते अवलोकित, लीला गूढ श्रीपादांची, गुरुवायू क्षेत्री श्रीकृष्ण दर्शन घेऊनी, येते बिल्वमंगल चिंतामणी, मार्गी कुरूर अम्मा महायोगिनी, जाहले दर्शन तयाना, ज्ञान वैराग्य मूर्ती जणू, आती तेजस्वी तापहीन भानू, आशीर्वच दे योगीतून, श्रीपाद दर्शन प्राप्तिरस्तू. मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन पिठापूरचे, वाटेत असता श्रीपादांचे, घडे दर्शन सुयोगाने, होता श्रीपाद दर्शन, समोर काटक्यांचा जाळ जाण, जेवी चालले आपले दहन, तेवी त्रास होत यांना, शरीरातून तयाच्या, येती काळ्या आकृत्यासाच्या, रुदन करीत अग्नीच्या, भस्म होती जाळात, तव सावरती ते दोघे जण, त्या संत कृपे श्रीपाद दर्शन, श्रीकृपे घडे अघनाशन, परमभाग्य तयांचे हो, तोवर परतले चंचूजन, सवे चंचूल लक्ष्मी नरसिंह आपण, पाहून त्या आश्चर्यमग्न, जे घडे पूर्वी न कधी, श्रीपाद विचारती नरसिंहासी, परी निलेसना चंचूलक्ष्मीसी, भक्त प्रल्हाद रक्षण्यासी, वधिले हिरण्यकश्पा तूचना, नरसिंह त्रिवार हो करती, झाली त्यांची परमज्योती, श्रीपादा माझी सामवली ती, चंचू मंडळी अंतर्धान, महर्षी होईल बल्लवमंगल, चिंतामणी महायोगिनी खुशाल, आतर्क्य श्रीपाद चरित्र विशाल, तत्कृपेने प्रगट येते, घडल्या जेत चित्र विचित्र लीला, तो गाव चित्रवाडा जाहला, अध्याप मिरवे नावाला, आघाद श्रीपाद कृपा, मन वाचेस अगम्य, जे ते शब्द केवी मिरविजे, स्वांतकरणी अनुभविजे, श्रीपाद कृपेने सर्वदा, होता दृढ श्रीपाद भक्ती, होई दुर्गुणापासून मुक्ती, साधा दत्त भक्त संगती, सांगतो अध्याय हा. इति श्री श्रीपाद चरित्रामृत, शंकर भट समंत, श्री स्वामी समर्थ अवतारधारक, परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नमः. ओम नमो प्राणेश्वरा, तुची योगेश्वरेश्वरा, व्यापुनिया क्षराक्षरा, पुरुषोत्तमा अद्वया, धाक जयाचा चराचरी, तो काळ इमाने करी, सर्वदातव चाकरी, महाकाला योगी राजा, तुची प्रगटविसी चराचर, तूच तू व्यंकटेश्वर, अंती त्रिपुरांतकेश्वर, श्रीपाद रूपे प्रगटसी, श्रेष्ठी सुभया म्हणे अवधारी, श्रीपाद शरणम रीघ निर्धारी, जो अल्पसंतुष्ट उपकारी, स्मरण मात्रे संतोषे, कृपा ईश्वराची खरी, लाभे जे मानव शरीरी, सुरासुर व्यवहारी जाना, अतिदुर्लभ, संप्रात निकट कलियुगात, होईल कृतयुगाची सुरुवात, आधार या संद्रा सिंधू वेदात, अथवा म्हणा अंतर्दशाही, 120 वर्षे आयुष्यमान, अथवा तितके सामान्य खास जाण, मुक्तिप्राप्तीचा निर्धार पूर्ण, संभव मानव देहीच, म्हणून करवेना मोल श्वासाचे, जे चंचल विकारी स्वभावाचे, व्यर्थ दवडती ते योगाचे, कुंभके यथार्थ सत्कर्म, सत्कर्म आणि स्वकर्माचरण, तेने घडे स्वधर्मपूर्ण, साधतसे कल्याण संपूर्ण, ईश्वरानुग्रहे मानवा, मानव शरीर तो दुर्लभ, कारण येथ संभव मुक्तिलाभ, श्रीपाद कृपे तो सुलभ, होतसे संत संगाने, श्रीपाद साक्षात भगवंत, जो नित्य यशवंत, शरणांगता दयावंत, नुपेक्षी कदा जो, एक बाल श्रीपाद लीला, सरला त्या 4 वर्षाला, मल्ल मल्ल्याळ देशीचा आला, पिठिकापुरा माझी, नाम त्या कुलशेखर, आराध्य त्याचे श्री व्यंकटेश्वर, कृपे तो बलाढ्य थोर, जयपत्र देई देशोदेशीचे, तेने अहंकार थोरावला, ललकारी तो पिठिकापुराला, लढा अथवा द्या जयपत्राला, गडगडले मल्लतिथीचे, जाणून महिमा श्रीपादांचा, जाती शरण अनुग्रहाचा, करा वर्षावजेने संकटाचा, होई निरास ते करा, दिले अभय श्रीपाद प्रभूंनी, अशक्त
अष्टवक्रा पाहुनी आज्ञापिती ते त्या लागुनी उठ लढ समय आला रे शरीर पीडे जो अतित्रस्त अशक्त अपंग परितो भक्त नित्य श्रीपाद प्रभूसी प्रार्थित भीम नाम तयाचे पिठिकापुरीच्या मल्लांना प्रभू म्हणती भीम आहे ना चिंता कशाला सर्वांना परमोत्सुकता दाटली म्हणती मल्याळी देशीचे काय एकता पुराचे उत्तरती पिठिकापूरचे सोडा वालगना मानाहार दाटली गर्दी अनावर झाला जणू जनसागर अवलोकिन्या मल्लयुद्धाच्या थोर अकल्प श्रीपाद लीला वंदुनी श्रीपाद चरणा अष्टवक्र उतरे मैदाना घमेंड कुलशेखर मना शरीर बल सामर्थ्याची प्रत्येक स्पर्शावरी साचे बल जे कुलशेखराचे प्रवेशे भीमा माजी तयाचे वाडे बळ प्रत्यक्षना परिन हनताही भीमाने अगाध कुलशेखर जाणे स्वशरीर त्या त्या स्थानी होई अंती निष्प्रभ उसळे तो जो त्वेषाने अनुभवे आघाताची स्वस्थाने गोंधळे अतिआश्चर्याने निश्चित भीम अष्टवक्र पर्वतासम कुलशेखर येता मनी आठवे तो श्रीपादचरिता भाव श्रद्धेचा पारखिता करुणाघन श्रीपाद प्रभू वाडे बलतयाचे क्षणोक्षणी जो जो कुलशेखर स्पर्शे त्यातुनी अद्भुत श्रीपाद करणी परमगहन योगजो थकला अंती कुलशेखर सरले अष्टवक्रपन खरोखर भीमभाग्य महाथोर जनसागर चमत्कारला जाणून अंतिम घटकाजी आठवी मनी सप्तगिरी बालाजी स्वय श्रीपाद व्यंकटेश्वर दोन्ही रूपे रूपी एकची पै जाणूनी तौ रूप लहाने बोललो मी कटुवचने फुगलो अति अभिमानाने परी शरण मी तो पायी न जाणुनी तो ब्रीद खास तो भक्तावरी केले प्रहारास परी तेने मज त्रास होतसे अतिदारुण वाटे सरले आयुष्य माझे झाले मम तन मज ओझे निंदिले म्या भक्ता तुझे तुझ पुढती मी अपराधी जी देखिली ना एकली अद्भुत करणी तव भली शरणांगत वत्सल तू वनमाळी संभाळी या भक्ता लागी साक्षात तू व्यंकटेश्वर लीला नटवर नागर श्रीपाद रूपे करती विहार या पिठिका पुरा माझी बाप्प भाग्य या जनांचे जेथ परब्रह्म उघडे नाचे सोहळे योग सुखाचे भक्ता घडवी सहजची ऐसे स्तविता कुलशेखराने पाहता ती एकती जन आश्चर्याने बोलले श्रीपाद प्रभू कृपेने तयासी ते धवा शरीर बले झालासी जड अहंकारे करसी बडबड मग कारे ही तडफड बळ खरे कोणाचे या शरीरा माझारी मर्मस्थानी एकशे आठ खरी जानसी तू परोपरी परिनेनसी शक्तिमान राहून या शरीरा भितरी वर्तत असे जो व्यवहारी सोडिना अलिप्तपणा कुसरी तो व्यंकटेश्वर मी जाण भीम मम भक्त असे रक्षकतयाचा मी असे तो दृढ याची विश्वासे लढत देई तुझसी दुर्बलता भीमाची दिली तुझसी भीमासी तव सबलता खासी तुझ कमी अन्न वस्त्रासी न पडेल मदनुग्रह पिढी दुर्बलासी जे बळ ते मी मानी खळ अहंकार अनर्थमूळ खंडण्यास्तव हा मदनुग्रह वे म्हणिजे कुबुद्धीसी कट म्हणिजे खंडनासी भजतोस व्यंकटेश्वरासी पुरवितो मी तव वासना आता अहंपणा न स्पर्शेल दुर्बलता अशी होईल वरदान मत कृपे पावेल अन्न वस्त्र निवारा पाहिलेस तू ज्या व्यंकटरूपा तो मी श्रीपाद असे सर्व रूपा तरी तत्वता अरूपा जाण मी सर्वथा जाणून मम विराट रूपासी न करावे द्वेष मत्सरासी थारा न द्यावा अहंतेसी तुझ यथार्थ ही माझी पाहून रूप व्यंकटेश्वराचे घेऊन दर्शन श्रीपादाचे प्राशून वचन बोधामृताचे होई कृतार्थ कुलशेखर महासंकल्प श्रीपाद प्रभूंचा आकट्या जो महाकालकालाचा रूपे असंख्य ब्रह्मांडाचा धाता भरता संहारता तयाच्या केवळ संकल्पाने होती सकल शक्ती संक्रमणे तेवी कुलशेखर प्रहाराने मिळे बळ भीमासी भक्तवत्सल श्रीपादांनी रक्षिले भीमासी लिलेनी गेले अष्टवक्रपण निघोनी कृपा विशेष तयांची ती अन्यथा करणे सहजची खून ती ईश्वराची असंख्य उदाहरणे कृपेची ज्यानसे कालबंध अवतार जो अनुग्रहार्थ जेने साधतसे परमार्थ भक्ती मुक्ती सिद्धयर्थ जान श्रीपाद कृपा सणानिमित्त सृष्टींनी आमंत्रित राजू दापत्या लागुनी श्रीपादास कडेवरी घेऊनी येई माता सुमती सृष्टी वृद्ध असती परी दिसती आज गंभीर तरी कारण पुसता ते अवसरी कळली मृत्यूची भविष्यवाणी ज्योतिषी नामांकित पिठिकापूरचा सांगे अचूक भविष्यसाचा ऐसा अवलौकिकतयाचा प्रतिज्ञा करून सांगेतो जरी मिथ्य घडेल भविष्यवाणी काळा धिंड गाढवावरुणी विद्रुपमुंडन करुणी पिठिकापुरातून तेने गंभीर तेथे वातावरण काळ तीव्र वेदनेची हृदयातून उठता श्रेष्ठी आई म्हणून तळमळती वेदनेने टाळा या अपमृत्यूस अर्चती कालाग्निशमन दत्तास इतरही अनेक उपायास करिता ती कुटुंबीयजन श्रेष्ठी वर्मा स्नेहीजन शर्मा कुटुंबियाचे जाण दिसती सारे चिंतामग्न दारुण पीडा श्रेष्ठीसी दिव्य मंगल त्या साध्वीने स्पर्शिले श्रेष्ठी हृदय स्वहस्ताने तेच क्षणी श्रीपाद जोराने जा ऐसे आज्ञापिती होता वृषभश्रेष्ठी घरी
तडफडून सोडे तो प्राणपरी, वाचले श्रेष्ठी ते अवसरी, बातमी वाऱ्यापरी पसरे, धावता येई तो ज्योतिषी, म्हणे श्रेष्ठी आयुष्यासी, वाढ कैची न कळे कैसी, शास्त्र आज वाटे मिथ्य, तव श्रीपाद म्हणती ज्योतिषाला, अभ्यास जरी तू खूप केला, का मृत्यू भय श्रेष्ठीला, साक्षात मी ज्योतीची निज ज्योती, नको धिंडवा करू खंत, पुरे पश्चाताप अंतरात, तव पिता असता जिवंत, वाहे खोटी शपथ तो, ऋण घेतले श्रेष्ठी करुणी त्यांनी, न फेडिता ते फेडले म्हणून, गायत्री शपथ घेतली त्यांनी, तेने गुणी त्या बैल जन्म, बैल होनी ऋण फेडणाऱ्यास, दिले उत्तम गतीस, पळविले सृष्टीच्या अपमृत्यूस, करी दाह संस्काराचा, अवश्य करी रे अन्नदान, तेने तुटे कुकर्म फल जाण, पावेल तो उत्तम गती आपण, करी ज्योतिषी तदनुसार, आघादही श्रीपादलीला, रक्षिती आपल्या भक्ताला, असाध्य न काही तयाला, योग संपन्न करुणावतार जो, प्राणगती विच्छेदाने, होता चित्त निरोधाने, लाभे मुक्ती प्रयासाने, शास्त्रविधी आचरिता, परिनवल श्रीपाद कृपेचे, अनुग्रह शक्तीने विकासाचे, परिणाम तीव्र गतीने त्याचे, अंती कल्याण निश्चये, जीवनदायी शक्ती जीवात, असे सुप्त अनंत, ती होऊन जागृत, देई दान भोगमोक्षाचे, तेने क्षय प्रारब्धाचा, समन्वयी संपूर्ण जीवनाचा, श्री दत्त कृपा उपासनेचा, विशेष हा न अन्यत्र, शरीर आरोग्य व्हावे जयास, तयाने पठावे अध्यायास, श्रीपाद कृपे तयास, लाभे आरोग्य निश्चये, इति श्रीपाद चरित्रामृते, शंकर भट समंत, श्री स्वामी समर्थावतारधारक, परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी दातारा, भोगमोक्ष सौख्यसारा, सर्व पसाऱ्यासह स्वखरा, देशी निष्काम प्रेमी भक्तासी, तू यथार्थ सर्वस्वदानी, भक्तवत्सल कारुण्यखानी, आनंदन समाये पोटी म्हणून, आनंदानंदे विचारशी, आगा श्रीपाद वल्लभा सदया, देऊन मज अभया, वारी रे संसारमाया, करुणाघना योगी राजा, घेऊनी निरोप सुबया सृष्टीचा, आक्रमिती मार्ग यात्रेचा, शंकर भटा वेद श्री दर्शनाचा, कुरवपुरी वसती जय, साय संध्यादी अटपून, जाती भिक्षेस्तव गावातून, देखिला तेजस्वी ब्राह्मण, स्नेहासवे निवांत जो, ओम भगवती म्हणता दिले तयाने भिक्षेस आदराने, म्हणे आनंद शर्मा मी गायत्रीने, आज्ञा पिले मज लागी, दत्त भक्त एक येईल, पोटभर जेऊ त्या घाल, श्री दत्त दर्शनाचे फळ, तेने लाभेल तुझ लागी, घडले हे तेने प्रमाणे, कृतार्थ मी तव दर्शने, वदती शंकर भट तत्परतेने, श्री दत्तकृपा ही खास, लीला श्रीपाद रूपे करती ते, कुरवपुरी त्या दर्शनाते, निघालो शंकर भट मात, म्हणती कन्नड ब्राह्मण, परिचयोत्तर भक्त उभयता, चालविती सहज सत्संग वार्ता, अनुभवाच्या गोष्टी तत्वता, सांगती आनंद शर्मा, मुंजी समयी एक अवधूत, येता त्या सेविती ग्रामस्थ, सांगून गायत्री महात्म्य नेमस्त, नरसिंह दर्शना आज्ञापिती ते, पेच लोकोन ग्रामी दैवत, गेलो मी माता पित्या समेत, होता दर्शन पिता ध्यानस्थ, होई रात्रन सरे ध्यान, भीती किंचित अंतरी दाटे, भुके प्राण व्याकुळ वाटे, दिली आणून भोजन पात्रे, अनोळखी महात्म्याने, प्रेमळ त्या महात्म्याने, डोंगरातल्या दुर्गम वाटेने, नेऊनी गुहेत होता अंतर्धाने, देखिले नवल मी तेथ, वृद्ध तपस्वी एक उच्चासनी, अति तेज त्याचे नैनी, एकशे एक शिष्य ऋषी सेवे लागुनी, वय हजारो वर्षाचे, तेजपुंज दीर्घ शरीर, नीरव शांतता गंभीर, पाहून ते आश्चर्य थोर, काय करावे कळेना, शब्द न फुटे तुंडातून, शरीर अवघे कंपायमान, पाहून मम अवस्था दारुण, बोलती कृपाळू कनव ऋषी, येथ आम्ही श्री दत्तकृपेने, सांप्रत ते श्रीपाद वल्लभ रूपाने, पाहाल पीठकापुरी करा प्रार्थने, असो कृपादृष्टी आम्हावरी, बोलून एवढे वासल्याने, ठेविती श्री कृपाहस्त प्रेमाने, वंदिले म्या लीनतेने, तव पोहोचलो मंदिरा माझी, नवलकर्णी ऋषी महाराजांची, उतरली समाधी पित्याची, दाटी मनी आश्चर्यानंदाची, बोलू विसरलो तेने मी, ध्यानानंदे रमे मम मन, होई श्रीपाद पादुका दर्शन, दिसे कित्येक ऋषी सत्संग, त्यातून जे स्तविती श्रीपादांसी, श्री दत्तची श्रीपाद रूपाने, प्रथम अवतारे कलियुगी कृपेने, भक्तवसल कारुण्याने, ही शांत अनुग्रहमूर्ती, दृष्टांत ऐसे वरचेवर, त्यांची कृपाचही मजवर, तव आला अवसर तीर्थयात्रेचा, गेलो गोदातटी राजमहेंद्रीस, वंदिले कोटिलिंगेश्वरास, पट्ट साचला येद्रुपल्लीस, मुनी कुडली ही पाहिली, महापुण्य क्षेत्रे ही सारी, ऋषी मुनी तपे पावन करणारी, नमस्कारुन त्यादरी, पीठिकापुरी पावलो, केले पादगया तीर्थस्नान, कुकुटेश्वर प्रांगणी, देवदर्शन करून सांग पूजा अर्चन, निघालो बापनारियुल घरी, तेथ पंडित वृंदासमवेत, सत्कारित यात्रीगण समस्त, ऐसे सात्विक हार्दिक स्वागत, पूर्व सुकृते की श्रीपाद दया,
पाहिली बाल श्रीपादमूर्ती, पसरली जियेची दिगंत कीर्ती, जी अनुग्रह कारुण्यमूर्ती, आती प्रसन्न तेजपुंज, अंतकरणी प्रसन्न शांती, जी निवारी अवघी भ्रांती, नाही काया क्लेशखंती, जी परमविश्रांती शांतीची, प्रसन्न मुख सुंदर, अजानुबाहू करुणापार, जाणे सकलांचे अंतर, वेद थकले त्या वर्णिता, श्रीचरणी मस्तक मी ठेविता, ठेवी अभयहस्त त्यावरुता, जन्मोजन्मी मम अनुग्रह तुझ वर्ता, एक सावधपणे हो पुढील जन्मी व्यंकटया अवधूत, प्रगटवेन तेथ सिद्ध समस्त, जेनी सुखी मायात्रस्त, एवो ते सामर्थ्य मतकृपे, एकोणी एसे आशीर्वचन, झाला परमसंतोष जाण, पुनः पुन्हा वंदुनी श्रीचरण, यात्रा सार्थक जाहली. शंकर भट प्रार्थने आनंद शर्मा सांगती, गायत्री रहस्य वर्मा, जेने पाविजे सकल धर्मा, ते संक्षेपे निरूपिले. गायत्री ही वेदमाता, संबंध तिच्याशी स्थापिता, स्वाधीन होता सूक्ष्म प्रकृती तत्वता, सकल संपत्ती लाभतसे. जाळे असंख्य नाड्यांचे, पसरले शरीरिसाचे, तेने भौतिक दैविक अध्यात्माचे, पसरतसे संवेदन, जागोजाग त्या जुळता, म्हणती त्या ग्रंथी तत्वता, मंत्रोच्चारे त्या जागृता, एता प्रगटे सुप्त शक्ती. गायत्रीत शिवशक्ती, ज्यांची नित्य समरस्य स्थिती, लाभे साधका उत्तम गती, श्रीपाद एकरूप त्या माझी. शिवरूपे श्रीदत्त, शक्ती अनघा साक्षात, नित्य अखंड सामरस्यात, स्वरूपा माझी लीला मात्रे. शिवरूपे दत्त असती, श्रीपाद होऊन करिता, मनोवाक कार्याकर्मे आराधन, होती सर्व इच्छापूर्ण, तत्कृपे भक्तांच्या. प्रातहंसारूढ ब्रह्मशक्ती, मध्यान्नी गरुडारूढ वैष्णवी शक्ती, साय वृषभारूढ शांभवी शक्ती, रूपे गायत्रीची ही जाणा. मंत्राधिष्ठात्री देवता, असे साक्षात सविता, त्रेतायुगी सावित्री काठकचयन अर्चिता, भारध्वज ऋषी पीठिकापुरात, त्या योगी हा दत्तावतार, करावया जगदुद्धार, भक्तवसल करुणाकर, श्रीपाद श्रीवल्लभ. प्रातकाळी सविता ऋग्वेद रूपे, सायंकाळी अथर्ववेद रूपे, अखिल ब्रह्मांडाशी शक्तिरूपे, सविता गायत्री असे. उत्पत्ती प्रलय आणि स्थिती, अवघी तिच्या मुळे गती, एसी ही आदिशक्ती, प्रकाशमान ब्रह्मयोगिनी, आती प्रगत साधकासी, प्रगटवी बिघडवी ब्रह्मांडासी, एसी ब्रह्मयोनी दिसे खासी. त्रिकोणाकार चिन्मय, गायत्री आणि सावित्रीसी, असे एकता निश्चयसी, आध्यात्मिक उन्नतीसी, गायत्री फलदात्री असे. भोगमोक्ष साधण्यास असावा समन्वय खास, गायत्री सावित्री तयास, आधारभूत सर्वदा. लाभ श्रीपाद भजने, भक्ती मुक्ती भोगणे, विशेष हे दत्त आराधने, लाभतसे संकटांना, त्याने साधिले इहपर, जो श्रीपाद भजनी तत्पर. येथे नाही उधार, सौख्य शांती रोकडी, देखून या श्रीपादासी, वात्सल्यभाव माधवचार्यासी, बंधुजे सायनाचार्यसी. होती पुढे विद्यारण्य, मलयानंद त्यांचे शिष्य, देवतीर्थ त्यांचे शिष्य, यादवेंद्र सरस्वती त्यांचे शिष्य, कृष्ण सरस्वती शिष्य त्यांचे. जो विद्यारण्याचा अवतार, नरसिंह सरस्वतींना दंड देणार, पुढे श्रीपादांचा अवतार, होईल महाराष्ट्र देशी. श्रीपाद नित्य सत्यवचन, बोलती ते घडे जाण, सुमती घालित असता स्नान, येती व्यंकटप्पा श्रेष्ठी. तयास श्रीपाद म्हणाले, गोत्र मार्कंडेय काले, स्नानाती सुमती शेषजल ओवाळे, आयुष्यमान हो मार्कंडेयापरी. एकोणी श्रीपाद हसले गुढ, काय जाणे जीव मूढ, दृश्य सक्तीने तो विमूढ, न जाणो भावी लीला. मार्कंडेया आयुष्य 16 वर्षाचे, पुढे शिवकृपे चिरंजीवात्वाचे, लाभ वरदान तेवी श्रीपादांचे. मातृपितृ संगे 16 वर्षे, तदनंतर जगदोद्धारासाठी परिव्रजकाचार्य हा जगजेटी. तत्पश्चात अदृश्य लोकांसाठी कुरवपुरी होणार. योगदेहे चिरंजीवते, घेतील विविध अवतारते, नरसिंह सरस्वती स्वामी समर्थते, होतील योगीराज. श्री अनघादत्त श्रीपादवल्लभ साक्षात, नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ, एकरूप अवतार योगीराज. श्रीपाद कृपे शुद्ध बुद्धी होतसे, व्यवसाय वृद्धी, धनधान्य पशुवृद्धी, घडे अध्याय पठनाने. इति श्रीपाद चरित्रामृत. शंकर भट समंत. श्री स्वामी समर्थावतार धारक, परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः. ओम जय जयाजी आनंदकंदा, संपवोनी सकल अपदा, निवारसी अंतरीच्या विषादा, देऊन उत्साह कृपेने, वक्ता आरंभी कथेसी. शंकर भट पुढील प्रवासासी, निघता पोचले माता कुल्लग्रामासी. विचारित वाट कुरवपुरीची, ओढमनी श्रीपाद दर्शनाची, पावलोपावली श्रीपाद स्मरणाची, सोबत अखंड चालेसाची. नामनामी एकरूप, नाम आव्हान चैतन्यासी, रूप प्रगटे भावमुशीसी, परी गहन श्रीपाद कृपेसी. जाणे कोण तत्कृपे विना, चालले ते ज्या मार्गावरून, व्यक्ती एक त्याच मार्गावरून, हाती ताडीपत्र घेऊन येत असे मागोमाग. ताडीचा उग्रवास सहवेना शंकर भटजीस,
तेने वाढवून वेगास श्रीपाद स्मरणात चालले ते तव तो वाढवून वेग आपुला शंकर भटा निकट पातला म्हणे तो शंकर भटाला थांब रे थांब येत असता मी निकट जाशी दूर तू पटपट काय हे असे उचित प्रति उत्तरिते आश्चर्याने तू कोण कोठील धाम काय मज सवे काम अट्टहासे तो म्हणे नाम काम मम राहू दे आधी तू कोठील कोण हे योग्य घे जाणून कशासाठी यात्रे लागून चाललासी लगबगीने बोलता त्याच्या मुखाचा उग्रवास येई ताडीचा बोले तरी वेदांतवाचा आश्चर्य शंकर भटामनी शंकर भटजी गोंधळले पाहुनी लोकासी पाचारले त्याने जमावासी म्हटले मित्र हो एका जरा ताडी विक्रेता मी या प्रांती जगतो या धर्मे निश्चिती ताडकल्पवृक्ष मजप्रती होतो मी तयावरी वाट पाहे हा माझी विनवी ताडी पिणे सवय माझी द्या दान ताडी ताजी नाही धन मजपासी विनवी मजसी तो पुन्हा आलो ताडी देण्या गुन्हा काय माझा हा लोकांना घाबरत असे लागेल दोष ब्राह्मणत्वाला मनी सोडवेना असक्तीला येई यम ताडी दान धर्माला आड लोक निंदा भये हुकेल माझा दान धर्म खुंटेल माझे पुण्यकर्म सांगा लोका हो यासी धर्म वर्म पापापासून वाचवा मज जमलेले लोक सारे गौड ताडी विकणारे पाजवी ती ताडी बलात्कारे शंकर भटासी ते धवा ब्राह्मण कुळी जन्मन प्यालो ताडी म्हणून खंत अत्यंत मनातून करिता ती शंकर भट ब्राह्मणत्व मम नष्ट झाले कै देखुनी श्रीपाद कमले जळो नशीब कर्मखुळे श्रीपादा कै भेट तुझी एव तुटे अहंतेचा आधार पाय कापती थरथर मुखी असाय वास फार परी श्रीपाद स्मरण भटजी मनी चालले मार्गी तो तपोभूमीस देखिता वाटे लाज मनास एकती ते हाकेस आश्रमातील सेवकाची शंकर भटा अरे थांब रे आश्रमी तुझ अनन्यात्वरे आज्ञा दत्तनंद स्वामीची रे सेवकनी शंकर भटा भटजी चकित पाहून दैविलीला करुणाभरित स्वामी नेत्राला पाहता वदती तयाला धन्य भाग्य शंकर भटा चला करून स्नान घ्या मधुर फळे खाऊन तुम्ही तो श्रीपाद भक्त भाग्यवान भ्रम असा कासया श्री दत्तांचे अवतार श्रीपाद वल्लभ करुणाकर कृपादृष्टी तयांची तुझवर पाजविले अमृत स्वहस्ते तुझ वाटे गोड ताडी विक्रेता परी जो सगुण निर्गुण त्याही वरता आघात तयाची भक्तवत्सलता पाजी अमृत बलात्कारे तू त्या ताडी समजसी नको रे भुलू भ्रमासी अरे तो साक्षात ऋषिकेशी आला अनुग्रह करण्यासी एकोणी हे भटजी आठविती तो दाटे चैतन्य भरती चित्ती सुख संवेदना लहरी उसळती अंतरशक्ती सागराच्या विरला क्षुद्र अहंकार लहरे रदी चिदानंद सागर वाटे स्वप्नवत चराचर खुंटली काळगती दीर्घ समाधी जाणून ती मंगल जल स्वामी प्रोक्षिती स्वहस्ते दिव भस्मलेपिती भाळी शंकर भटजीच्या भटजी किंचित नाराजीने प्रकृती अधीनत्व त्या गुणे वाटे रुतते स्थूलत्वाने येती जागृतीत स्वामी वदती पूर्वजन्मी तू गोड तुझ ताडीची अति आवड राहिली ती इच्छा वाढ गंडांतरे बहु या जन्मी परी श्री कृपेने त्यांचा निरास त्यांचा तुझ अनुग्रह खास श्री गुरुमहिमा वर्णनास थकून वेद मौनाविले जाणून उचित सत्संगास भटजी विचारती स्वामीस एकती श्रीपाद भविष्यास स्वमुखे सांगती पुढील मम अवतार नामे नरसिंह सरस्वती येतीवर महाराष्ट्र देशी साचार कारंज नामे नगरात गर्भतार्थ त्या लीलांचा संदेश अवतार कार्याचा सांगा मज रहस्याचा करा उलगडा कृपेने सांगती स्वामी कृपेने श्री गुरुलीला आघात जाणे परमगहन श्री गुरुवचने तत्कृपेने सांगो किंचित श्री गुरु परमेश्वरानुग्रह शक्ती भक्त वासल्यास्तवती नराकृती करिता त्यांची अनन्य भक्ती उद्धारितो शरणांगता आदी संकल्प तो शक्तिमान सर्वज्ञ तो सदा संपूर्ण संभाळी निज भक्तपूर्ण स्वधर्म जे रहाटती सर्वी सद्भाव जयाचा जो निष्ठावंत भावाचा घोषमुखी दत्तनामाचा संतुष्टतेने श्री गुरु भक्तास केलेल्या आज्ञेत सहज सोप्या शब्दात सर्व कल्याण निश्चित परममंगल श्री गुरुवचन सत्ययज्ञ जल अन्न असे वेगवेगळे संबोधन परी ते आत्मसत्य जाण कथिले कर्म कांडा माझी जे असे त्रिपुटी परते जपती मात्र आयाते असे निजरूपते गुरुकृपे बोधदयाचा गुरुप्रवाह प्रबोधिनीचा तेने मार्ग स्वप्रशस्तीचा यज्ञ प्रतीक अंतर्यागाचा जेने साधे इहपर होय यज्ञात संघटन आणि मुख्य समर्पण मिळे गोधन अश्वधन जाण याचे गूढार्थ गोधन म्हणजे तेजसंपदा अश्व म्हणजे शक्तिसंपदा निवारण्या सकल आपदा उदारश्रुती माऊली होता अनाधिकार्यास ज्ञान तेने विनाश संपूर्ण म्हणून वेदवचन गहन
अत्यंत गुप्त योग्य ते स्तव औदुंबराच्या खांबातून प्रगटती नरसिंह आपण हिरण्यकशिपू वधून रक्षिले भक्त प्रल्हादा दिले राज्य तयासी झाली तरू तळे अदृश्यसी प्रल्हाद पूजी त्या खांबासी झाला हरित वृक्ष तो प्रल्हादास तेथ श्री दत्तदर्शन देती ते आत्मबोध ज्ञान सूक्ष्म रूपे नित्य राहून स्वीकारती अर्चना त्या स्तव नाम नरसिंह सरस्वती श्री दत्त साक्षात मनुष्यकृती भक्त तरवया निश्चिती वचनानुसार प्रगटतील स्वामी दत्तनंद सांगती आदरे श्रवण भटजी करती तेने अधिकची आवडी चित्ती कथामृते भक्ताच्या विनविती ते सलगिने स्वामी श्रीपाद कथा श्रवणे एव दिव्यलीला दर्शने करा तृप्त दिनासी जाणून रसिक भाविक श्रोता खुले अधिकची वक्ता बहरे वक्तृत्व चित्ता उन्मेषानंद हरिकथेने म्हणती दत्तानंद एक अनुभव तोत्रे बोल मम ठाव स्पष्टता नसे उपाववाव होई अनामिक आजार थट्टा माझी करती मुरे वृद्धत्व लक्षणे आजारामुळे अति पीडित मी त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबीजन 6 वर्षाची बालमूर्ती दर्शन मात्रे क्लेशनूर्ती अंतरी सहजानंद स्फूर्ती भक्तवत्सला साकारली यज्ञास्तव जमविले घृत होते ठेविले गृहस्थीचे घरात परी तो लोभे लपवित थोडे देई यज्ञ काजा तेने हवन प्रसंगी उनिव तुपाची येतान सोय पर्यायाची बाका प्रसंगातून तरण्याची प्रार्थना करती श्रीपादांना मनोमन प्रार्थना बापणार्याची जाणून श्रीपाद वदती चोरांची योजना मम धन अपहाराची सफलता न तयासी शनिदेवाने राहावे न त्या घरी योग्य वेळी दंडावे परोपरी धीर न सोडावा तरी बोलावा तया गृहस्था देईल गंगामाई उसने घृत परत करावे श्रेष्ठीने धर्मकार्य हे श्रीपादाज्ञेने होती निर्विघ्न सर्वदा लिहून आज्ञा ताडपत्रावर गृहस्थ जाती पदगया तीर्थावर घेऊन तीर्थजल घडाभर समर्पिती आज्ञापत्र तीर्थजल आणविले वेदमंत्र घोषात होई ते तूप साक्षात त्या घृते पूर्णाहुती होत सर्वासी आनंद पूर्णतेने उसने सृष्टी फेडती ते नेता घृत समर्पणाते होई रूपांतर जलात ते पाहती चमत्कार अवघेजन काकुळतीने श्रीपादांसी पिता सांगे मम दुस्थिती तव ते वदती धीरासी धरा रोग टळेल हा जाईल हा तोतरेपणा आणि अकाली वृद्धपणा होईल हा शहाणा घर एक जळणार मुहूर्त त्याच्या काढावया बोलवा लोभी ग्रहस्था लीला प्रभूंच्या अनाकलनीय नेई तो वृद्ध ग्रहस्था आजोबा मुहूर्तशास्त्री पारांगत घर विनाशार्थ मुहूर्त सांगा त्वरे साक्षात अग्निदेव भुकेला एकूणी हे श्रीपादांचे वचन आणून उसने अवसान मुहूर्त भूमिपूजन गृहनिर्माण नसे ग्रहदाहार्थ म्हणे तव श्रीपाद वदती रोषाने मुहूर्त जर चोरी करणे तरी का न ग्रहदहा करणे अग्निदेव अति भुकेला चोरीले घृत धृताने त्यास्तव भुकेल्या अग्नीने जाळीले घर तो आनंदाने मारी तसे उड्या आता एकूणी ते कठोर वचन झाला गृहस्थ म्लान वदन जळाले त्याचे सदन शिक्षा थोर पावला गृहस्थ तो श्रीपादाज्ञेने देई भस्म घराचे त्वरेने मज आज्ञापिती भस्म पिण्याने व्याधी तव हरेल जलातुनी ते 3 दिवस भस्म पिता श्रीपादाज्ञेस तोत्रेपणा जाई वृद्धत्वासही खास लीला गहन तयाचीही ठेवू मम मस्तकी दिव्य हस्त प्रभू कृपेने करती शक्तिपात देऊनी मान मज कृतकृत्य केले तयानी तत्काळ दत्तानंद नामे तू प्रसिद्ध हो मत्कृपे पूर्णसिद्ध धर्मबोधे करी जनबद्ध गृहस्थ श्रम स्वीकारुणी गत जन्मी या गृहस्था करीत होता वाणिज्य बरवेत येता वैमश्य तेथ द्वेषभावे नाशार्थ टपले एकमेका बोलून यासी दंभाने खिरुतून खाऊ घाला विषाने मरे तो परी त्याने परस्परा केला तव घात जाळविले घर तवसाचे जळे त्या माझी पत्नीने मरण पाहता अतिशोकाचे धक्क्याने मरसी तूही विषप्रयोगास्तव पूर्वजन्मीच्या तावडीत तू विचित्र व्याधीच्या जन्मी या त्याचे घर अग्नीच्या सापडले मुखात लिलेने मी तुम्हा दोघांना सोडविले कर्मबंधना सांगितले नरसिंहवर्मांना घर देण्या ब्राह्मणांसी एसी श्रीपाद कृपावचने बुद्धी हो संपन्न ज्ञानधने हृदही शांती समाधाने वसती केली निरंतर एव श्रीपाद कृपे तुटले बंध जडल्या तयाच्या नामाचा छंद राहू तत्कृपे सदा धुंद परमानंदे मस्त सदा भावे पठिता हा अध्याय टळती सारे व्यत्यय उत्साह वृद्धीने अभय लाभे श्रीपाद कृपे इति श्री श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समंत ग्रंथ श्री स्वामी समर्थावतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र
अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय पूर्णब्रह्म सनातना, तू सकल गुण निधाना, देऊन्या स्वात्मदाना, मिरविशी अद्वयपणे, जे निर्गुण निराकार सम्यक, तेची जनक संहारक, विशेष सर्वदा अनुग्रहकारक, सगुण ब्रह्मरूपे, स्मृतगामी जो दयाळू, भक्ताभिमानी कृपाळू, करी भक्तांचा प्रतिपाळू, श्रीपाद श्रीवल्लभ दत्तानंद स्वामी संघे, आस्तिक भक्त होऊ निरंगे, सश्रद्ध श्रोत्याचे पापभंगे, एसी पावन श्रीपाद कथा, शंकर भटजी भाग्यवान, ज्यांची श्रवणशक्ती सघन, श्रीपाद कथे माझी तल्लीन, वाडे भक्ती सहजची, होता श्रीपाद 7 वर्षाचे, करती संस्कार उपनयनाचे, वेदोक्त विधिनेसाचे, मंगलमय पुरवघे, आनंद अवघ्या पुरवासियांना, प्रसन्नतेने मांगल्य, तृप्ती अवतारे भुवरिया, वामनमूर्ती श्रीपाद, अनोखा उत्साहाचा रंग, व्रतबंध निमित्ते सत्संग, दत्त कथा होई सांग, दत्तदास मुखे ते धवा, अनादि अनंत अद्वय, जे परम रसमय, सगुण रूपधरी सदय, भक्त वासल्यास्तव लिलेने, असे गतव्य ऋषीमुनीचे, जे स्वये आचरून धर्माचे, वर्म करी प्रकटसाचे, भगवंत श्रीदत्त, दिगंबर अवधूता, अत्रिपिता अनुसूया माता, जो अज्ञान निवारण्याकरिता प्रगटला पुत्ररूपे, पसारा मतमतांचा, धर्म संप्रदाय पंथाचा, गलबल्याने मार्ग सत्याचा, कळेना जीवासी, रात्रंदिन सुख शोधार्थ, दुःख भाग निरसनार्थ, खटपट करती व्यर्थ, स्वस्वरूप नेनोनिया, जरी गंगा स्नाने स्मरणे, हरे पाप परी जन्म मरणे, न सोडवी ते स्वस्वरूपदाने, सोडवी श्रीदत्त, जीवबद्ध कर्मपाशे, जो वरी वासना न विनाशे, स्मरण मात्रे हा संतोषे, वासना विनाशार्थ स्मृतगामी, अंतरा निर्वाळुनी शांती, देई जो विमलमती, अखंड अवतार स्थिती, अद्वयपणा न मोडता, तो हा श्रीपाद श्री वल्लभ, पीठिकापुरी सुलभ, प्रगटले मूर्तवालभ, भक्त भगवंत रधीचे, हा श्रीपाद दिसे बालमूर्ती, परी हा चैतन्य चक्रवर्ती, लीला करी श्री गुरुमूर्ती, भूतलावरी या रूपे, प्रमाद बुद्धी वारुण, क्षमा करी करुणाघन, आला जो अनन्य शरण, रक्षितया सर्वदा, प्रभावतयाचा बोलवेना, तेथतर्के पोहोचवेना, ठाव न संदेह अनुमाना, अपरोक्षानुभव सर्वदा, श्री वल्लभ हाच असे, आदी नारायण जैसे, की परमशिव प्रकाशे, दक्षिणामूर्ती श्री गुरु, असा भगवंत परमदयाळू, प्रेमे स्मरता कृपाळू, होऊ न करी संभाळू, स्वभक्तांचा सर्वदा, असा दिगंबर ब्रह्मचार्यास, स्वये जीववी आदर्शास, तेज उजळे तेजास, ब्रह्मचार्य ब्राह्मणाचे, टळे गंडांतर या कृपेने, पडे सत्संग पूर्णतेने, अंती जीवमुक्त होणे, सहज आनंदे भाविकासी, लाभो बरा संग याचा, गुण कीर्तने सजोवाचा, करा उद्घोष मंगलाचा, या नावे सर्वदा, उदरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खानी, भक्त वत्सल कैवल्यदानी, मनमंदिरी सदावसो, ऐसे गाती दत्तदास, प्रेमे दत्त चरित्रास, जाती हीन परी भक्त खास, तेनी प्रिय प्रभूसी, देव न सापडे युक्तीने, देव न मिळे बुद्धीने, देव संतोषे भक्तीने, सेवा करी भक्तांची, वेदा न कळे जो निर्धारी, शुद्ध भाव पावे तो श्रीहरी, बंधन स्वये स्वीकारी, अनन्य भक्ताचे लिलेने, मौजी बंधनानंतर भिक्षेसी, प्रथम जाऊ दत्तदासापाशी, म्हणती श्रीपाद गृहस्थाशी, निषेधिती ते सारे, ठरवून नीच हीन यांना, दाविता क्रूरतेने तयांना, सद्भाव त्याचा पहाना, कृपा मम तयावरी, प्रगती त्याची आगामी काळात, धर्म कर्म भ्रष्ट ब्राह्मण होत, कसे राहतील सेवक वृत्तीत, सत्यवचन हे माझे, अंगी नसता गुण, बळे कपट करुण, दावू पाहती सद्गुण, जान दंभी तेजन, दंभ महादोष खास, करी हळूहळू सर्वनाश, सावधपणे सरले तेस, सोडू नये हितार्थ, गृहस्थ जो धर्मबद्ध, दत्तभक्तीने भावशुद्ध, तयाचा योगक्षेम वचनबद्ध, रक्षण मी निर्धारे, रूपे माझी सर्वभूते, न जाणता करी भक्तीने, कुभावे व्यर्थ मम मते, निष्काप प्रेमी प्रियमज, निवारेन तयांच्या आपदा, रक्षेन भक्तवत्सला ब्रिदा, दंडेन दंभी कुभावी मदा, छळती जे मम भक्ता, बोलती श्रीपाद अवेशाने, रुद्ररूपे कठोर वचने, माता पिता शांतविता प्रेमाने, मौनी ते क्षणमात्रे, त्याच समी योगदेहाने, जाती दत्त दासाघरी, मंगलरूपाने, मधुर फलभिक्षा प्रेमाने, भक्तवसल स्वीकारती, स्वीकारी दूध वाटे मिठाई, स्वहस्ते सर्वांसी प्रसाद देई, धन्य दत्तदास होई, करुणाघन श्रीपाद, वर्ण जाती व्यवस्था लौकिक, मज पासी न चाले कौतुक, जो असे निष्काम भाविक, जीवा पाडतो प्रिय आम्हा, जो आम्हा स्मरे मजसी, तक्षणेस मी तयापासी, भक्तवसल ब्रिदासी, मिरविते अभिमानाने, जो काया वाचा मने, नित्य समर्पित अंतकरणे, तया ते प्रतिपाळणे, अति दक्षतेने सर्वदा, पीठापुरी प्रगटणे, तीर्थक्षेत्री हिंडणे, स्वस्वरूपदान तारणे, रहस्य इतरा भक्तांसी, ध्यायी जो मज निरंतर, जाणून त्याचे कर्मभंडार, भस्म करणे मी सत्वर, ज्ञानयोगाग्नी प्रसादाने, देता अन्न भुकेल्यासी, भावे स्मरता दत्तनामासी, पावे तो वरदनासी, निश्चय जाण तुम्ही,
श्रीपाद श्री सर्वशक्तिरूप श्री वल्लभ शक्तिमान स्वरूप महालक्ष्मी सर्व कलारूप नांदे मम भक्ता घरी शुद्ध जयाचे अंतकरण अनुभवी तो मम कृपापूर्ण असता अनन्य शरण मी नित्य तयाजवळी भजो कोणी कोणत्याही देवा मी स्वीकारतो ती सेवा पावेल तो अंतिमेवा मम प्रसादे निश्चये सारे गुरु सारे संत माझेच अंश निश्चित सेवा पावते मज खचित त्यांची जे करिता तेथे जी प्रार्थना पोहोचलो ती मम चरणा मिळतो प्रसाद भक्तांना त्या रूपाने माझाची श्रीपाद श्रीवल्लभ केवळ नाम रूप नसे सकल देवता स्वरूप विराट प्रांजळ अनुष्ठान बळे उमजेल जे जे प्रसिद्ध सिद्ध योगी महाज्ञानी महायोगी संत महंत वितारगी जानवंश माझेची जो करील मम आराधना देऊन धर्म कर्म बोधनाना संभाळीन मी पतित पावना ब्रिदान सोडी कदा एव हार्दिक प्रसन्नतेने श्रीपाद सांगती प्रेमाने धन्य दत्तदास सेवेने दर्शन कृपेने तेधवा भावग्राही कृपावंत करुणाघन हा भगवंत करीतसे भक्ता जयवंत कृपा कटाक्षे न्याहाळुनी परी सद्भावी असावा भक्त स्वधर्माचरणे जो युक्त आत्मा निवेदने मस्त होतो श्री कृपेने तो न पाही कुलगोत्रासी अथवा भौतिक परिस्थितीशी पाहे तो सद्भावासी स्मरणे संतुष्ट दत्त प्रसाद जरी अन्यत्राचा आहेर न करावा त्याचा करिता कष्ट नष्टाचा अनुभव अपरिहार्य दत्तानंद स्वामी प्रेमाने निरूपिती दत्तकथा त्याने संतुष्टी शंकर भटासी स्मरणे सकल भाविकासी भविष्य उज्ज्वल होण्यास पठन करावे अध्ययास पळता श्री आज्ञा खास भाग्योदय होय तयाचा इति श्री श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ शंकर भट समंत श्री स्वामी समर्थावतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 21 श्री गणेशाय नमः ओम नमो सकल सौख्यदायका सकल दोष निवारका भ्रमबंध विमोचका निरोप दत्तानंद स्वामीचा घेऊन कुरवपुरी यात्रे मार्गक्रमण करती शंकर भटापन दत्त स्मरणे वाट चालिती लागली तहान अनिवार तो दृष्टीस पडे विहीर सोडून पोहरा पाहता अंतर दिसे दृश्य विचित्र विहिरीत तरुच्या फांदीवर घेई नागरप्पा उड्या खालीवर पाहताच शंकर भटा म्हणे तो नर प्रेमळ दृष्टीने पाहुण्या आश्चर्य शंकर भटा म्हणी कळले केवी तुझ लागुनी मम नाव उत्तरे तो परतुनी श्रीपाद भक्ता तुझ जाणो चाललासी कुरवपुरा तो भेटीस्तव मी खरा वाट पाहतो रे जरा आश्चर्यमग्न शंकर भट दोरी दुर्बल हे जाणुनी विचारते करती मने कसे काढावे यासी यातुनी जाणुनी उत्तरी बांगराप्पा संसार कुपात जो पडलेला प्रपंचासक्तीने बांधलेला तो केवी काढेल मजला आत्मानंद मग्न योगिया मीच माझा उठेन अथवा श्रीपाद कृपेने सशक्त भक्तासी जे आलंबन परमगुह्य इतरांसी शंकर भटानिकट तो क्षणात शंकर भट तेने संभ्रमित पाहून तो स्वय वदत मी बंगाराप्पा दिसशी मज तहानलेला पी पोटभर जला म्हणून स्वय काढी जला प्राशिते स्वयेची जल प्राशिता बंगराप्पाने तहान सरे त्या प्रभावाने शंकर भटाजी आश्चर्याने थक्क ते जाहले यात्रा चालविती दोघे जण बंगाराप्पा करवी परिचयातून सोनार मी यंत्रतंत्रातून सिद्ध त्यागुणे भूत प्रेत पिशाचाची तारण मारणादी विद्यांची सिद्धी तंत्र मंत्राची घाबरती मज तेने गुणे धन देती घाबरून वंदिती परी दुरून परी मज प्रसन्न कळा जाऊन येतसे प्रेतकळा पुण्य प्रारब्ध उदयाने पिठापुरी आलो योगायोगाने तेथे मलिन विद्येने पारांगत एकोमही उमगले कमळ जेवी चिखलात तेवी श्री दत्त प्रभू पिठिकापुरात बापा नार्य युलुसह साक्षात प्रभू लीला एकली बापा नार्य युलू सात्विक जरी परी मी अहंताग्रस्त मत्सरी ठार मारण्या तया तरी आरंभिले विचित्रतंत्र करून या ध्यान तयाचे पिता जल मी तयाचे मरण तात्काळ येईल साचे विचित्र एसी ती विद्या बापा नार्य युलूंचे करुण ध्यान केले कित्येकदा जलप्राशन परी विद्या होई विफल जाण श्री दत्तप्रभू लीलेने बापा नार्यूच्या पोटावरून फिरता श्रीपाद हस्त जाण तेने जाई विघ्न निवारून निष्फल विद्येचे दुःख मला प्रेरिता मंत्रे मी सर्वांसी तो जाऊन त्यासी डसी ज्यास लक्ष केले एसी सिद्धी मज केले जरी मी त्यापरी सर्पजाती बापा नार्युलो घरी वेलावरी पडवळापरी पडती टांगुनी ते सारे फसला ऐसा यज्ञ दुसरा तरी केला प्रयत्न तिसरा भूत प्रेत पिशाच सारा निष्फल श्रीपाद कृपे स्मशानी कणिकेची बाहुली करून 32 सुया 30 टोचून मारावे श्रीपादा म्हणून केला प्रयत्न निष्फल परी त्या प्राणांतिक वेदना अति तीव्र नरक यातना होती मजला नाना गेलो शरण श्रीपादासी धाव पावरे दयाळा जरी दृष्ट मी तू कृपाळा आप पर नसे तुझ स्नेहाळा माय बापा जगताच्या लेकराचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद बंधने अवघी छेद सगुण ब्रह्मा गुरुरूपा तव मम अंतर्दृष्टी समोर प्रगटती श्रीपाद करुणाकर
वदती केलेस महापाप फार, दुःख दारुण त्या गुणे, नरकादिकांचे होते जे भोगणे, ते मतप्रसादे या रात्री यातने, सरेल तव क्षुद्र विद्यासिद्धीने, आहे ते सारे, दिसे कोणी अंतरदृष्टीस, तहानलेला तरी सोय पिऊन जलाला, करी तृप्त तयाला, राही सात्विक वृत्तीने, जीवनदाता परमेश्वर, प्राण घेणे तयाधिकार, तू तव भाग्यहीन नर, स्पर्शहीन तुझ बापनार्य घरा, माता पिता जन्मदाता, परमपूज्य ते तत्वता, वृद्धापकाळी त्या अनादरता, न लाभे मम कृपा, कित्येक निष्पाप तुवा, वधिलेस अकाली तेव्हा, फल तयाचे सरेल जेव्हा, भेटेल मम भक्त शंकर भट, मम भक्त संत दर्शने, गळू लागती कर्मबंधने, की ते प्रेमे नामस्मरणे, पावन करती अंतर्बाह्य, लिहिल मम चरितामृत, हा मम भक्त शंकर भट, तेने गुणे भविष्यात, कल्याण विश्वजनाचे, बारंगप्पा सांगती शंकर भटा, आज मंगल दिन गोमटा, भेटलो मी श्रीपाद भक्ता, पाहिली वाट बहुसाल, अष्टवर्षा श्रीपादाच्या, पाहतो वाट मी नित्याचा, कार्यक्रम हाची साचा, सांगता आजी श्रीकृपे, शंकर भट विचारिती जिज्ञासेने, तुमच्या पाणी पिण्यानं कशी भागते तहान, ते न कळे मजसी, एका योग प्रक्रियेने, इतर जीवाच्या तादात्म्य भावाने, प्रणमय भक्ती अनुसंधाने साध्यते होई. एक यास दृष्टांत, मागे रामायण काळात वानराज वाली होत, बलवान योग प्रक्रियेने प्रतिस्पर्धी येता समोर, मिळे अर्धबल त्याचे सत्वर, तेने गुणी वली अजिंक्यवीर, जाणती ते श्री रामचंद्र, या कारणे अडून बाण, चालविती श्री रामजान, होई वली निर्दलन, ऐसे योग युक्तीने, विश्वमित्र श्री रामासी, मंत्रतंत्र उपदेशी, तेने बला अतिबला शक्तीसी, मिळे प्राणशक्ती सिद्धी, मानव शरीराचा विकास, 12 अवस्थात खास, परमोच्च 12व्या स्थितीस, पावले श्रीराम श्रीपादही, तेने त्यासी अनंत ज्ञान, सहज अनंत शक्ती संपन्ने, दीनानाथ करुणाघन, जे साक्षात ईश्वरत्व, सप्तभूमिका मानवी विकासात, समजाविती महात्मे निरूपणात, तेची सांगो संक्षेपात, एक त्या 10 इंद्रियाचा उपयोगे, एकेची समये करून उपभोगे, घे ती प्रथम भूमिका, मग एक दुसरी भूमिका, सूक्ष्म इंद्रियाद्वारे सूक्ष्म प्रपंच, अनुभवचित्त चमत्कार साच, करी परी स्वल्पच, होई असक्ती गुणे, सूक्ष्म शरीरे 3ऱ्या भूमिकेत, दूर प्रयाण करणे होत, वाढे 4थ्या भूमिकेत, वशीकरण सिद्धीही, लाभे विशाल योग शक्ती जरी, वापरे परपीडे स्तवतरी, पतन वासनाधिके उरी, अहंता गुणे जडत्वत्या, स्वार्थ प्रयोजने पतन निश्चित, अंतरात्मा बोधे लोककल्याणात, लाविता वशीकरण योगात, घडे ते त्वरेने, संकल्पज्ञानी पंचभूमिकेत, साक्षात्कारासह ते प्रपंचिक कार्यात, भावज्ञानी पुष्ठभूमिकेत, प्रपंच इच्छा असे कमी, सप्तम भूमिकेत परमज्ञानी, जेवी परमात्मा संपूर्णी, नित्य सहज अनुसंधानी, ब्रह्मस्वरूपाच्या, शंकर भट उत्तम श्रोता, प्रश्न करी स्पष्टता, जीवनी परिणामक्रमता, असे काय केवळ, कार्यक्रम असाची अवतारांना, महाराज या अशंकानाना, फेडाव्या हीच प्रार्थना, बारंगप्पा सांगती पुढे, ईश्वर अवतार काललीलेने, मानव विकासे भगवंत होणे, समर्थ सद्गुरु म्हणणे, त्यासी घडे, विचित्र देवाची करणी, जी नकळे तर्क अनुमानानी, भक्त वासल्यास्तव अनुभूती रूपानी, नरसिंह होय जो, याचना प्रधान तमोगुण, जेवी शंकर पंचानन, प्रगटे अवतार वामन, रजोगुण युक्त परशुराम, सात्विक गुण प्रधान राम अवतार, गुणातीत श्रीकृष्ण प्रेमावतार, कर्म प्रधान बुद्धावतार, करुणामय सर्व कल्याणी, एकतत्वातील अनेकतत्व, अनेकतत्वातील एकतत्व, जेथ साऱ्यांचे समन्वयत्व, युगावतार श्रीपाद, अद्भुत लीला परमगहन, जगोद्धारकारक सनातन, श्रीपाद श्री वल्लभजान, सगुण ब्रह्म आदिगुरु, सर्व धर्मपंथ संप्रदायासी, सर्व वेदांत सिद्धांतासी, आधार जो हृदयनिवासी, अद्यंत ब्रह्मांडाचा, स्पंदनशील विश्वसाक्षी, सर्व रूप भक्त कैपक्षी, भक्ता कदा नुपेक्षी, गूढ रहस्य श्रीपादांचे, न कळे जे सप्तऋषींना, ते काय सांगू नाना, कवने गुण कीर्तना, धन्य तू शंकर भटा, अकारण कलह निवारण, होई करिता अध्याय पठन, भावे होता श्रीपादास शरण, लाभे फल निश्चये, इति श्री श्रीपाद चरित्रामृत, शंकर भट समंत ग्रंथ, श्री स्वामी समर्थावतार धारक, परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री दत्तरूपा, श्रीपादा निजभक्ता, सकल सौख्यदा, निवारुणी सकल आपदा, मेळविशी स्वस्वरूपी, प्रभू दत्ता करुणाकरा, सगुण ब्रह्म अवतारा, कृपे भवतापवारा, दया सिंधू गुरुराया, श्री दत्त भक्तपालका, श्री गुरु ज्ञानदायका, त्रिविधताप निवारका, छेदुनिया अवघी भ्रांती, भावे शरीर मनवाणी, पूर्व तुझिया चरणी, अंतकरण रंगो नामस्मरणी, कृपा करी गायसी, सत्वर घेई धावरे, षड रिपू पिडती सारे, कर्मबंध असक्ती पसारे, सरो तुझिया कृपेने,
शरण मम श्रीदत्त मंत्रे भरू दे चित्त राहो होऊन भक्त विभक्त न हो कदा आराम सदा तो पायी चित्त जडो सर्वदाही बुडतो मी करी घाई उद्धरी स्वध्यान सांडुनी हराम जाहलो संसारी विषयी रमलो परोपरी जप तप योग नसे तरी तारक तू दयाघन शंकर भट विचारती बारंगपासी महाराज मज शंखायसी कारण काय जगदीशासी बरे वाईट निर्मण्या काही दिसती सज्जन काही असती दुर्जन तेने अधिकची कर्मबंधन माया मोह वाढत असे नसते माया मोह जरी सज्जन दुर्जन भेद तरी का भुलता जीव खरोखरी सांगा स्वामी योगिया हासून अतिप्रसन्नतेने सांगती बारंगप्पा प्रेमाने प्रश्न भला जिज्ञासेने द्वंद्वातूनी सारी सृष्टी मृत्यू नसता शांत जीवन मृत्यू परम विश्रांती जाण द्वैते होई गुणवर्धन निरपेक्ष प्रेमाने मृत्यू भये सदप्रवृत्ती नाना आचारस्थिती प्रगटे विवेक ऊर्ध्वगती विचारकाची माया भ्रमे जीवासी वासनावसे कर्मासी कारणे भोगणे परिणामासी घडे तया वासनेस्तव तो देहपुरी वसे तेने पुरुष खरोखरी तो न आत्मा निर्धारी अद्वय सचित घन आत्मा सच्चिदानंद घन सदा सर्वदा परिपूर्ण ते माया भ्रम जाण असे ना कदा काळी आत्मा अजन्म अचिंत्य जाण व्यक्त व्यक्त सनातन अद्वैपणे संपूर्ण आधिदैव सत्ता जयाची सृजन विघटन तेथेही सर्व चालक शक्ती पाही सृष्टी चालक वलन कर्मही करी तो देव अज्ञेत भूलोकी मानव देहास महत्व असे खास साधने येथेच मोक्षास तेने हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र सुख दुःखादी पूर्वकर्मानुसार केवळ सुखी वा दुखी नर नसे कोणी द्वंद्वात्मक व्यवहार करीतसे भ्रांतीने केले जे जे कर्म तयाचे बंधन फल भोगण्याचे परिफळ कालांतराने तयाचे नाट्यवाडे विविधतेने स्वतंत्र असे मानव थोडा सदसदन कळता पायी खोडा तीव्र पाप पुण्याने जोडा फल तयाचे तात्काळ होता वाढ अधर्माची संत सज्जन छळाची होता परिस्थिती जगताची अवतरतो भगवंत निवारितो अधर्म दुराचारी रक्षी संत सज्जन परोपरी वाटे स्वरूपानंद कुसरी दयाळू तो तेने गुणे आस्तिक परमेश्वराकर्षणे होती सत्कर्म प्रवृत्त त्याने नास्तिक विषयी दुष्कर्माने परमात्मा सकलधार वर्तन जयाचे जैसे फल पावतो तैसे परमात्मा तरी असे दयाळू न्यायी कृपावंत राजे पिठकापूर प्रांतीचे असती बेलू प्रभू नावाचे प्रजा हितदक्षसाचे गुप्त वेशे स्वये फिरती एकली कीर्ती श्रीपादांची बालमूर्ती दिव्य शक्तीची चमत्कारी त्या भेटण्याची इच्छा होई तयाना पाठवून आपल्या सेवकास निरोप पाठविती अप्पलराजास सवे घेऊन श्रीपादास इजे दरबारी सांगती सेवक बापनारी उलसी जे आजोबा श्रीपाद स्वामीसी राजा भेटीस्तव दरबारासी यावे त्वरित श्रीपादाने भक्तिभावन राजामणी अहंकारे आज्ञा करीजनी महाराज मी सर्व सत्ताधनी हे न चाले मजपासी मम दर्शन असता लीनता घडे ते अनन्य भक्ता परिपूर्ण मी तत्वता का जाऊ दरबारी राजा जरी तो नगरीचा चक्रवर्ती सम्राट मी ब्रह्मांडाचा जरी सो समम दर्शनाचा नजरण्यासह येई जय एकूण वक्तव्य स्वामीचे तात आजोबा श्रीपादांचे कळविती मनोगत तयाचे संतापे राजा एकूण राजा मी या नगरीचा पोर एक मम आज्ञेचा भंग करी कसा त्याचा पाहू प्रभाव आताची बोलता एवढीची राजास आली भोळ खास सिंहासनावरून भूमीस पडे घसरून तेधवा सेवक धावती आश्चर्याने सेवा करती नाना यत्ने परितो शक्ती रहसाने पीडा अत्यंत भोगतसे पाचारिती राजा पुरोहिता स्वयंभू श्रीदत्ता देई प्रसाद तीर्था लावी विभूती राजास त्या प्रभावे भयंकर यातना न ओसरती पाहुनी वचना सांगे लीनतेने त्यांना सोडा त्रागा अहंतेचा पोरास्तव का होता चिंतित सकल चालक साक्षात सिद्धिदाता निश्चित स्वयंभू श्री गुरुवराम राजा म्हणे तयासी हा प्रेरी दृष्टशक्तीसी कैसे अवरावे श्रीपादासी सुचवा काही उपाय पुरोहित म्हणे ब्राह्मणद्वारा अर्चावा स्वयंभू दत्त खरा द्यावी दाने श्री गुरुवरा पीडा हरेल संतोषिता तदनुसार करता राजज्ञेने राज्यात चोरांच्या सुळसुळाटाने वाढे अस्वास्थ्य अधिकचितेने चिंताक्रांत राजाही स्वप्नी पाहे तो स्वपितरा अति क्षीण दीनलाचार म्हणती न देशी साचार श्राद्ध भोजन आम्हासी प्रेत योनीतून उद्धारार्थ न आचरसी धर्म यथार्थ वाढविसिरे अनर्थ दंभचारी मग्न तू राजा तेने चिंती तव उपवर कन्या भूतबाधित हो न करी थैथयाट अति उन्मत ती होई एव घेरले संकटानी राजासी अतिचिंतामणी तैसेची राजपुरोहित भोनी घडती नाना उत्पात शांत सुशील पत्नी क्रोधावती होऊन भांडे शिरावती फोडी पुत्र खांबावरती बांधे गवत दे खाण्यास न खाता पोळवी तयासी अर्चक ब्राह्मण येता घरासी पाहती धुमाकुळी भूतासी भयानक प्रेतचेष्टा घाबरले ब्राह्मण सारे भूत प्रेत म्हणती कारे छळले राजाने पापाने सारे धनदक्षिणेचे वाममार्गी एव राजा ब्राह्मण पुरोहित होता सारे अतिग्रस्त पश्चातापे ते शरणा
शरणागत होती ते श्रीपादचरणी. तारी तारी महाराजा दयाळा श्रीपाद राजा, स्वकर्मे पावलो दारुण सजा, माया मोहे नागविलो रे. आगा करुणा घना जरा दया येऊ द्याना, आली संकटे नाना उद्धारी रे गुरुराया. जाणूनी तुझ शुल्लक पोर, उपेक्षिले वाचिले अपराध थोर, परिधाव रे सत्वर आवरी रे आपली माया. बैसोनी अहम ममतेच्या गाडीत, धावता वासना जाळीत, अडकलो व्याकुळ चित्त, त्राता न अन्य कोणी. दिससी जरी तू पोर, महिमा तव अपरंपार, वेदवर्णनी लाचार, थकोनी म्हणे नेती नेती, तेथ अमची कोण गती. रखलनशील जीवमती, तू शरणांगत वत्सल श्रीपती, धाव पावरे दातारा, तुझ विन कोण सोडविता, मंत्रतंत्र न देवता, आशुतोष तुझ म्हणता, कान पावसी श्रीपादा. ब्राह्मण राजा पुरोहित श्रीपादचरणी लोटांगण घेत, देखुनी करुणाघन वदत, धीरधरा भाविक हो सारेच सेवक सृष्टीत. व्यर्थ अहंकाराची मात, प्रसन्न होता मी त्वरित, शुभ फल मिळे भरपूर, अप्रसन्न असता अल्पफळ, मिळे कर्मानुसार केवळ, अंतर्बाह्य जो विमल सोज्वळ, पावे सुफल मत्कृपे. मीच हा स्वयंभू दत्त, तेवी कालाग्नी स्वरूपात, कलियुगी जीवोद्धरानार्थ, प्रगटलो श्रीपाद वल्लभ रूपे. जे मज भजती श्रद्धेने, सद्भावे कर्तव्यचरणे, प्रेमे नाम संकीर्तने, प्रसन्नतया मी सर्वदा. असता धन दौलत संपत्ती, गर्व न धरावा चित्ती, वाम मार्गे कमविताती, पीडा करती दारुण, तेने दुःख क्लेश खंती, वैमनस्य अपपरभाव अशांती. उपजे श्रीपाद वल्लभ चित्ती, स्मरता वारी पापताप, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्तात्रेया दिगंबरा, म्हणता भस्म हो पाप. असत्यासी सत्य म्हणसी, सत्यासी असत्य ठरवू पाहसी, तेने गुणे यातनेसी, होई वाढ तीव्रतेने. श्रीपाद मी सर्वाधार, सकल रूपे मीची साचार, करता तयाची निंदा मत्सर, पावेल अति दारुण कष्ट तो. धरुणी असद्भाव मनी, जरी रचाल कर्मकांड जीवनी, तरी अंतकरणी पस्तवाल त्या योगे. मत्सर कोणाही जीवाचा, न करावा त्या हृदयस्थाचा, सद्भावे मधुर वाचा, लावावी गुण कीर्तनी. जाऊनी श्रीपादाशी शरण, करिता अध्याय पठन, पूर्वजन्म कर्मदोष निवारण, घडे तत्कृपेने. इति श्रीपाद चरित्रामृत, शंकर भट्ट समंत ग्रंथ. श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 23. श्री गणेशाय नमः. नमो नमो श्रीपते, जय जय जगतपते, आदि मध्यांत वृद्धीने, करुणी तू अकर्ता. श्रीपाद श्रीवल्लभा दयाळा, अनाथनाथा कृपाळा, भक्तजन वेल्लाळा, अहेतुक दया सिंधो, आगा शरणांगत तारका, भक्तजन परिपोषका, दीनजनोद्धारका, भक्तजन कल्पतरो. असशी तू भक्ताभिमानी, उदारा कैवल्यदानी, साक्षी तू सर्वांतकरणी, असंग अद्वय तुची तू. भगवचिंतने वाटचाली, अज्ञपुण्य पावलो पावली, एसी शंकर भटजीची चाली, चाली श्रीपाद स्मरणात. ओढमणी श्रीपाद दर्शनाची, एकता वार्ता कुरवपुराची, जेथ वस्ती श्रीपाद स्वामीची, उताविळ मन दर्शनासी. मार्गी लागले गुऱ्हाळ उसाचे, तेथ आदरे रसपानाचे, अग्रह भल्या शेतकऱ्याचे. श्रीपाद भक्त जाणुनी बहु, नाव तयाचे मल्लादी नारायण, चौधरी तो बापनार्य लुसी जाण, ओळखे एका गावीचे म्हणून, प्रेमादराने संपूर्ण. परिस्थिती वशात गाव सोडून, जाता पिठापुरी आपण, आतिथ्य बापनार्युलूचे पूर्ण. अनुभवे भाग्यवान तो, अनुभवतो सुमुखे आपण, सांगे शंकर भटासी नारायण, आतिथ्यतयाचे अनुभवून, परम संतोष वाटला. बापनार्युल म्हणती मजसी, प्रारब्ध भरे पोटासी, प्रतिपाळी जो त्रिलोक्यासी, उपेक्षिना भक्ताते. घ्या वस्त्रात मुठभर कुळीथासी, प्रयाण करावे पश्चिम देशी, अनुभवाल देवदयसी, योगक्षेम पाहून. घेऊन तयाचे आशीर्वचन, आणि श्रीपाद दर्शन, आरंभिला प्रवास तेथून. पश्चिम दिशे लागुनी, पीडा न हो क्षुधा तृषेची, अयाचितपणे अन्नपाण्याची, घडे व्यवस्था श्रीपादांची. लीला दिव्य अचिंत्य, प्रवेशले कर्नाटक प्रांती, तव देखिली गरीब वस्ती, एक वृद्ध दंपती, देखिली चौधरी जातीची. पुत्र तयांचा सर्पदंशाने, सुष्णा कृष्णा नदीत पुराणे, जाहली मृत देवयोगाने, संतान न अन्य काही. निराधार परिसात्विक दंपती, मदत शेजारी करती, आतिथ्य तयाचे सांगू किती. राहणी योगा योगाने बहु, घडली काही सेवा तयांची, तेने बंधने आपुलकीची. सहज आली श्रीपाद लिलेची, सांगू किती गहनता. प्रेम मज सवे पुत्रवत त्यांचे, मज ते माय बापावत प्रेमाचे. घेता निरोप तयांचे, अश्रू येती नैनात. कुळीथ सहज घेतलेले, टाकिले तो आश्चर्य घडले. येई ज्योतिषी ते वेळे, कथन करी अद्भुत. अतिथी हे आहे जरी, अमंगल सूचक खरोखरी. सांगे याच्या दारिद्र्य घरी, येईल निचे. हे एकताही ज्योतिषाचे, वात्सल्य न घटे त्यांचे. माता पित्या समान त्यांचे, लक्ष असे मजवरी. विचारिती ते ज्योतिषासी, सांगा पंडितजी परिहारासी. देवासम अतिथीसी, पूजने अशी शस्त्राज्ञा. तुम्ही जाणत असा मंत्रतंत्र, जेने देवता प्रसन्न. निवारिती अवघे दुरित, करा उपाय भूदेवा.
म्हणे ज्योतिषी यासोपाय, यज्ञानेच तरुणपाय, पंचमहायज्ञाने अभ्युदय, होईल निश्चय, होई यज्ञाने मंगलवृष्टी, जेणे संतोषे सृष्टी, या कर्माविना कष्टी, कर्मबंधन घडत असे. आतर्क्य श्रीपाद लीला, वृद्ध दंपती करविती यज्ञाला, निवारिले तेने दृष्टादृष्ट दोषाला, घडले पवित्र दर्शन, गया वेद ब्राह्मण जन, पतिव्रता आणि दानशूरजन, सत्यवादी याचे निसृजन, चाले पृथ्वी मातेचे, जुतिके पंथ संप्रदाय मात, वेदातुनी त्या उगमनिश्चित, सर्व कल्याणाचे ज्ञान स्पष्ट, प्रकाशिती वेदसारे, तपे ज्ञाने ब्राह्मणी, प्रेरावे सत्कर्मा लागुनी, तेने सामर्थ्य भूमातेशी जाणी, लाभे प्रिय श्रेय इच्छुका, पतिव्रता पतिव्रत्याने, धर्मरक्षण करी त्याने, कृतार्थ स्पष्ट समष्टी समृद्धीने, नटे धरणी माताही, सत्यभाषी आपल्या तपाने, भरी भूलोक मांगल्याने, यश नांदे निश्चिततेने, आनंदे भूदेवताही, दानशूर वाढवी समृद्धी, तेने अधिकची उदार बुद्धी, प्रतिष्ठे शांती सिद्धी, प्रिय जे श्रेयदायी, निर्लोभी आपल्या आचरणाने, माधुर्य वाढवी दाने, आपुलकी स हृदयतेने, वाढतसे निरंतर, एव सप्तगुणयुक्त व्यक्तींनी, शोभे अवनी धर्मालंकारांनी, पुष्टी तृष्टी सर्वांगानी, लाभे सकळा यज्ञाने, महापुरुष बापनाचार्य इलुनी, घडून आदर्श यज्ञांनी, केले आम्हा धन्यजनी, साक्षात श्रीपादा सम्मुख, यज्ञ होई सांग संपूर्ण, निर्विघ्नपणे परिपूर्ण, आनंद सकळा उत्तीर्ण, करी यज्ञ पुरुष श्रीपाद, वृद्ध दंपती मज मुलापरी, संभाळिती परोपरी, परी भाऊबंद त्यांचे मसरी, रुचेना तयासहे, होते शेत मिरचीचे, कुंपन तया ताडी वृक्षाचे, गौड रसनीती तयाचे, यथाकाल तेथुनी, यथासंभव सेवा वृद्ध दापंतीची, करिता सापडली चोरी त्यांची, गाडीत भरली मिरचीची, पोती बळे न्यावया, 10 लोक ते पाहून, मी एकटा जाणून, पकडली चोरी म्हणून, शिरजोर होऊ पाहती, तव घडले आश्चर्य थोर, अचानक अस्वल समोर, जे ताडी रस पिण्या झाडावर, होते गेले तेधवा, अस्वलासी त्या पाहुणी, भाऊबंद पळती भीतीनी, श्रद्धेने श्रीपाद नामस्मरणी, बैसलो बैल गाडीत, गाडी मिरची पोत्यांची, धैर्य मी अनता नाम संकीर्तनाची, धून एकूण अस्वलाची, धुंदी जाऊन शांतते, गाडी मागोमाग चालत, येई ते घरानिकिट, शेजारी आश्चर्य करीत, भये दुष्कृत्य घडेना, नित्य अमुचे श्रीपाद भजन, तन्मयतेने ते करी श्रवण, मत्सरी भाऊबंदासी जाण, धाकत्या अस्वलाचा, श्रीपाद कीर्तनी आनंदाने, अस्वलाचे पाहुन नाचणे, तेवी शेत राखणे, पाहुन दंग अवघे, पाहुन श्रीपाद नाम प्रभाव, गळावा मत्सरी स्वभाव, परी काहींनी मांत्रिक प्रभाव, पाहुनी त्या पाचारिले, मंत्र सामर्थ्ये तो अस्वलासी, करी मृतप्राय त्या प्रभावेसी, लुबाडी ग्रामस्थांचे धनासी, रडतसे अस्वल दिन, घडे सत्संग नामन संकीर्तने, त्यासी पूर्वपुण्य प्रभावाने, दीनानाथ करुणाघने, केली कृपा अस्वलावरी, जाणे सकलांचे अंतर, तत्वतः सर्वांसी आधार, परी भक्तवत्सल निरंतर, श्रीपाद वल्लभ गुरुमूर्ती, सद्भक्तासह आम्ही सारे, दत्तनाम संकीर्तनत्वरे, आरंभिता घडे खरे, कल्पनातीत आश्चर्य, शक्ती प्रभाव अद्भुत श्रीपादांचा, एकूण घोष संकीर्तनाचा, संचार अस्वलासी त्यांचा, प्रेमे नाचे तेधवा, घडे परमाश्चर्य त्यासमी, अस्वल मनुष्यरूप होई, तांत्रिक अस्वल देही, पाहती अवघेजन, दोरीने बांधुनी अस्वलासी, वनात सोडती जयासी, अस्वल मानव देहे सर्वासी, सांगतसे स्वकथा, सावकार मी गतजन्मीचा, आतिलोभी पैशाचा, चक्रवाढ व्याजे तयाचा, बहुवाढे हव्यास, धन वसुली जुलमाने, कधी लोभाने कपटाने, झालो अस्वल त्यागुणे, वासावध लोभीजन, घडले मज श्रीपाद दर्शन, लाभला अनुग्रह जान, तेने एची जन्मी पावन, श्री अनुग्रह पूर्वपुण्याईने, घडे पूर्वपुण्याईने सत्संग, यत्ने टिकविता तो अभंग, तेने रंगे अंतरंग, कोई कृतार्थ जीवन, तांत्रिक मांत्रिक क्रूर कर्मा, धन लोभास्तव असे अधर्मा, नेने तो स्वहितवर्मा, छळी श्रीपाद भक्तासी, भक्ता अभिमानी श्रीपाद खास, सीमान तयांच्या वासल्यास, उद्धारती ते स्वभक्तास, लीला मात्रे करुणिया, करावे सृष्टांचे संरक्षण आणि दृष्टांसी शासन, हे ब्रीद तयांचे जाण, नुपेक्षिती भक्ता कदाकाळी, श्रीपाद स्मरणी जया गोडी, संत संगाची आवडी, श्रद्धा भावे जो सेवा जोडी, अति प्रिय तो तयांना, पश्चाताप जयास, पापकर्माचा भोगाल दंड तयाचा, मग धरे पथ सन्मार्गाचा, असे विरळा एसाही, भक्ता सांगेन एसियास, लागतो श्रीपाद भक्तीस, तेने पावे उत्तम गतीस, कृपाळू श्रीपाद स्वामी, पुढे कथा अतिवेधक, चतुर जेथे भाविक, संतोषती रसिक, श्रीपाद कृपारसे, सद्भावे वाचिता अध्ययास, धनाकर्षण शक्ती लाभे तयास, भजता श्रीपाद वल्लभास, काय उने तया, इति श्रीपाद चरित्रामृत, समंत शंकर भट्ट ग्रंथ, श्री स्वामी समर्थावतार धारक, परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आज आपण तिसऱ्या दिवसाच्या 16 ते 23 अध्यायाचे वाचन पूर्ण केले. या अध्यायाच्या वाचनातून आपल्याला श्रीपाद प्रभूंची भक्तांवरील अपार कृपा, संकटामधून केलेले संरक्षण, भक्तीचे महत्त्व, अज्ञानाचा नाश आणि नामस्मरणाचे सामर्थ्य या सर्वांचे सुंदर दर्शन घडते. या अध्यायाच्या वाचनामधून आपल्या मनामध्ये सद्गुरुप्रती दृढ निष्ठा आणि नामस्मरणाची गोडी वाढो हीच श्रीपादचरणी प्रार्थना. यानंतर सर्वांनी सिद्धमंगल स्तोत्राचा एक पाठ करायचा आहे. अशाच भक्तिमय सेवेसाठी पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.